आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्या। चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला। पावसाळ्याचे 3 महिने ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद असतो। पावसाचा जोर कमी झाल्याने ताडोबा व्याघ्र प्रकल्प आजपासून सुरू। आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगावातील पहिल्या कृषी भवनाचं भूमिपूजन। कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान। गेल्या वर्षीची खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार। सोलापूर, नाशिक, जळगाव, नगर, सातारा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश। मराठवाड्यात पुढील 4 दिवस हलका पाऊस। प्रादेशिक हवामान खात्याची माहिती। तर कमाल तापमानात वाढ होणार। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू होणार सीसीआयचं कापूस खरेदी केंद्र। कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील तराडीत पावसाचा कापूस पिकाला फटका। कापसाचा दर्जा घसरल्याने अवघा 4,000चा भाव। शेतकरी आर्थिक संकटात। नंदुरबार बाजार समितीत लाल मिरचीची आवक सुरू, मात्र पथारीसाठी जागा नसल्याने व्यापाऱ्यांचे हाल। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक घसरली। आवक घसरल्याने मुगाला 6 ते 6,500चा भाव। पुण्याच्या मुळशीमधील पौड इथे शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड कार्यशाळेचं आयोजन। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार घ्यावा, कृषी विभागाचं आवाहन। ऑक्टोबर महिन्यात पाऊस न झाल्यास यंदा आंबा वेळेत दाखल होणार। जर पाऊस सुरू राहिल्यास आंबा मार्केटमध्ये उशिरा येण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार। वांगणीतील तलावाचा लवकरच कायापालट होणार। वांगणी पूर्वेला स्वतंत्र आरोग्य उपकेंद्रही मंजूर। आमदार किसन कथोरेंच्या हस्ते भूमिपूजन।